मित्रा, श्रमातूनच भाग्यसंपत्ती निर्माण होत असते. जे आळशी आहेत त्यांच्यामुळे इतरांना अधिक कष्ट करावे लागतात आणि या आळशी लोकांमुळे कष्ट करणाऱ्यांचाही उत्साह घटत जातो. ज्या घरचा प्रमुखच सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपून राहतो त्या घरचे नोकर चाकरही आळशी होतात. आपला घरधनीच घोरत पडलाय तर आपण कशासाठी काम करावे असा स्वभाव आपोआपच बनतो आणि मालकाप्रमाणेच त्याचे चाकरही आळशी बनतात. त्यामुळे सगळ्या घरात अंधार पडतो किंवा सगळ्या घराचाच अंधार होतो. घरातील मुले बाळे रडतात, ओरडतात आणि आया-बाया मात्र झोपा काढतात. त्यांच्याबरोबर या मुलांनाही हळूहळू झोपेची सवय लागते. असे घर पवित्र कसे होणार? उशिरा उठल्यावर आळसाने गात्रे शिथिल झालेली असतात. त्यामुळे सर्वत्र अव्यवस्था होते, म्हणजे सर्वच दिवसभराचे काम बिघडते. त्याने बद्धकोष्ठताही वाढते असे महाराज म्हणतात. त्यातूनच सर्व रोग वाढतात आणि मग वैद्य किंवा डॉक्टरांकडे जावे लागते आणि एकदा बिघडले की आपले उद्योगही बिघडतात, दैनंदिन काम बिघडते आणि आपले दुर्भाग्य आपल्या घरात शिरते. यासाठी पहाटेची अर्थात प्रातःकाळची आरोग्यदायी हवा सर्वांना मानवते. त्यामुळे मानव जीवन प्रसन्न होते. ही प्रसन्नता सर्व प्राणीमात्रास हवीहवीशी वाटते. या प्रातःकाळच्या हवेमुळे वनसंपदा, शेती-भाती, लतावेली यावरील पुष्पे ही विकास पावतात. यांची वाढ होते. पशुपक्षीही नेहमी प्रातःकाळी उठतात आणि किलबिल सुरू करतात. त्यांनाही हा समय हवाहवासा वाटतो. आपल्या घरची गाय म्हैस असेल आणि पहाटेच तिचे दूध काढले तर आपल्या घरात दुभती गाय म्हैस असेल तर पहाटवाऱ्याने तीही प्रसन्न होते. तिच्याही दुधामध्ये अधिक पौष्टिकता निर्माण होते. यासाठी पहाटेच या गाई म्हैशीचे दूध काढावे. पहाटवाऱ्याने रक्तास लाली चढते, अर्थात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते असे महाराज म्हणतात. यासाठी प्रातःकाळी उठून ब्रह्ममुहूर्त आपल्या डोळ्यांनी बघून उठल्याबरोबर आपण ज्या आसनावर आहोत त्या आसनावर बसूनच प्रातस्मरण करावे. प्रातस्मरणाने एक नवी स्फूर्ती येते. ही नवी स्फूर्ती आपण ज्या दिवशी उठलो त्या दिवशीसाठी आपल्या हातून उत्तम कार्य घडावे आणि आपल्या कुटुंबाची आणि गावाची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला गती मिळावे म्हणून प्रातस्मरणी आपल्या आसनावर प्रातस्मरण करून देवाची प्रार्थना करावी. त्यावेळी आपण जो संकल्प करतो तो संकल्प आपल्या मनामध्ये दृढ होतो. यासाठी चांगला संकल्प करणे, कोणते आपल्या जीवनात काही वाईट घडू नये असे चिंतने याने सुसंस्कार वाढत जाऊन आपली उन्नती होते. प्रातस्मरणानंतर प्रातःविधी आटोपून नित्य नियमाप्रमाणे शौच, मुखमार्जन आणि वायुदोषाचे शमन होते. शरीरात नवीन जोम निर्माण होतो आणि आपल्या शरीराची शुद्धी होते. त्यानंतर उषःपान केल्याने, उषःपान अर्थात गरम किंवा कोमट पाणी पिल्याने आपले अंतरिंद्रिये ही शांत होतात. त्यापुढे थंड पाण्याने स्नान करावे, ज्यामुळे आपल्या चित्ताला अतिशय प्रसन्नता मिळते. या थंड पाण्याच्या स्नानाचे महत्त्व खूपच आहे. त्याने आपली त्वचा सुंदर तरतरीत होते. आपले शरीर सतत उत्साही राहते. आपल्या मेंदूचा भाग थंड राहून बुद्धीचा उत्कर्ष होतो. हे थोरा मोठ्यांनी सांगितलेले अनुभव आहेत असे महाराज म्हणतात. गरम पाण्याने मात्र आजारपणच आपण ओढवून घेतो. तशी सवय आपल्या देहाला लावणे हे खूप चुकीचे आहे असे महाराज म्हणतात. स्नानानंतर सूर्य उगवण्यापूर्वीच सामुदायिक ध्यान किंवा उपासना ही प्रार्थना मंदिरामध्ये किंवा एकत्रित
मैदानावर, एखाद्या पडवीत, ज्या ठिकाणी निर्मळ जागा आहे, स्वच्छता आहे, उपासनेस योग्य अशी जागा आहे, त्या ठिकाणी हे ध्यान किंवा उपासना करावी. अरुणोदयामुळे सुवर्णप्रभा अर्थात सकाळच्या सूर्याची जी कोवळे उणे किरणे असतात त्याची शोभा लावण्यमयी असते. सूर्योदय हा प्रत्येकाला पाहावासा वाटतो, हवाहवासा वाटतो. त्यामुळे निसर्गाची शांती वाढते आणि मानवाची ही शांती वाढून त्याची प्रतिभा ही वाढत असते. अशा प्रकारे सूर्योदय पाहणे म्हणजे अलभ्य लाभ असे समजावे. सध्या तर बरेच तरुण लोक किंवा 40च्या पुढे बऱ्याचदा दवाखान्यामध्ये कोणाचे हातपाय दुखतात, कंबर दुखते, मान दुखते, अशा प्रकारच्या व्याधींनी दवाखान्यात जातात. परंतु बऱ्याच वेळा या ठिकाणी B12 आणि D3 या कमतरतेमुळे हे झालेले आहे असे सांगतात. आणि D3च्या कमतरता कमी करण्यासाठी सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बसावे, फिरावे असे डॉक्टर लोकांना सांगतात. शहरातील जीवनशैलीमुळे किंवा शहरातून गावाकडे गेलेल्या लोकांमध्ये तिथे जडलेल्या सवयीमुळे सकाळी कोवळ्या उन्हामध्ये फिरणे होत नाही आणि आपोआपच D3 जीवनसत्वाचा अभाव निर्माण होतो. यासाठी सकाळचे कोवळे ऊन अर्थात सूर्योदयाचे दर्शन हे खूप महत्त्वाचे आहे. अन्यथा त्यासाठी काही ठराविक कालावधीनंतर इंजेक्शन घ्यायचे हा नेहमीचाच कार्यक्रम सुरू होतो. महाराज म्हणतात, काही लोक म्हणतात, ज्यांना ध्यान करायचे अशा योगांनीच लवकर उठावे आणि परमेश्वराचे स्मरण करावे. इतरांनी हे करण्याची काय आवश्यकता आहे? यावर महाराज म्हणतात, योगी आपली समाधी किंवा ध्यान हे करत राहतात. साधना करण्यासाठी साधक सन्मार्गाचा उपयोग करतात. आवश्यक ते योगा, ध्यान, समाधी हे त्यांच्या प्रगतीनुसार करत राहतात. परंतु जो गृहस्थ आहे, व्यवहारी माणूस आहे, तो आपला प्रपंच नीटनेटका करत असतो. हा प्रपंच करणे म्हणजेही एक प्रकारचा योगच आहे. ज्याचा संसार उत्तम चालतो, जो आदर्शभूत ठरतो, असे जोडपे म्हणजे उत्कृष्ट योगीच आहेत. कारण त्यांनीही आपल्या जीवनामध्ये यम-नियम अर्थात प्रातःकाळी उठणे आणि इतर सर्व गोष्टींप्रमाणे आचरण केलेले असते. आणि प्रातःकाळासाठी संसारी माणसाला प्रातःकाळी उठून या सूर्योदयाचा, मोकळ्या हवेचा, निसर्गातील प्रसन्नतेचा लाभ करून घ्यावा असे महाराज सांगतात. सकाळी फिरण्याने आपले शरीर आणि मन हे प्रसन्न होते, निर्मळ होते. हवेतील प्राणवायू आपल्या शरीराला स्पर्शून जातो आणि त्यामुळे रोजच अशा प्रकारे या थंड, प्रसन्न, मोकळ्या हवेमध्ये फिरावे असे वाटू लागते. ही सवय जडते आणि आपल्याला या सकाळच्या प्रसन्न हवेतून प्राणवायू पुरेशा प्रमाणात मिळत जातो. अन्यथा या कोरोनामध्ये प्राणवायू मिळवण्यासाठी लोकांना ऑक्सिजन बेड आणि ऑक्सिजन मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. यासाठीच महाराज म्हणतात की सकाळची हवा ही प्राणवायूच्या स्पर्शाने पुनीत झालेली असते आणि त्यामुळे आपले देह आणि मन, वृत्ती ही निर्मळ होते. सकाळी सकाळी काही लोक धावतात, कोण चालतात, कोण वेगवेगळ्या प्रकारची आसने करतात, काही गातात, सूर्यनमस्कार घालतात, तर कोणी चिंतन करतात, काही वेगवेगळ्या पाठांचे पठण करतात. अशा प्रकारे आपल्या शरीर आणि मनाला वळण लावल्यानंतर आयुष्य हे सुंदर होते. त्यासाठी एखाद्या आश्रमात किंवा तीर्थस्थानी जाण्याची गरज नाही. आपण कुठेही असो, आपल्या घरी असो किंवा तीर्थयात्रेला गेलेले असो, एखाद्याकडे पाहुणे म्हणून गेलो असलो तरीही आपला जो नित्य नियम आहे प्रातःकाळचा तो कधीही चुकवू नये. आपले स्नान झाल्यानंतर आपला जो विशिष्ट अभ्यासक्रम असेल किंवा चिंतन असेल ते पूर्ण करावे. आपली शरीरशुद्धी करतानाच घर असेल, आश्रम असेल, गाई म्हशींचे गोठे असतील किंवा आपल्या घरासमोरील मार्ग असेल, हे सर्व आरशासारखे स्वच्छ करावे असे महाराज म्हणतात.
त्यासाठी आवश्यक ते गडी माणसांचे अर्थात पुरुषांचे सहाय्य घ्यावे. त्यांनीही आपल्या घरातील महिलांना मदत करावी. आईबाई किंवा घरातील मुली, माणसे, स्त्रिया मिळून पटपट सगळे कामधंदे उरकावेत असे महाराज म्हणतात. काही महिला सूर्यास्ताच्या वेळी सडासंवर्जन, रांगोळी काढतात आणि अशा प्रकारे सकाळी सकाळी घरासमोर सुंदर रेखाटन दिसल्यानंतर आतील आणि बाहेरील गलिच्छताही दूर झालेली असते. सगळ्यांनी मिळून हे काम केल्यानंतर आपोआपच सर्वांनाच उत्साह येतो आणि या सौंदर्याने सर्वांचेच मन प्रसन्न होते. ज्या गावामध्ये असे होते त्या ठिकाणी लक्ष्मीचे मन मोहिले जाते, अर्थात लक्ष्मी आकर्षित होते आणि तिथे वास करते. अशा गावचे आरोग्य हे निरोगी राहते. तेथील ग्रामस्थांना उदंड आयुष्य मिळते. परंतु त्यासाठी प्रातःकाळी सर्वांनी उठून नियमाने आचरण करावे. जर एखाद दिवशी चुकून आपल्याकडून आपल्या वर्तनात बदल झाला, चूक झाली, तर ते वेळेत सुधारून घ्यावे आणि पुन्हा नित्यनियमाने प्रातःकाळी सूर्यदर्शन करणे, परमेश्वराचे प्रातस्मरण करणे, आहार विहार किंवा इतर वर सांगितलेल्या सर्व गोष्टी नियमाने कराव्यात असे महाराज म्हणतात. अशा प्रकारे सवय झाल्यावर आरोग्य आणि भाग्य दोन्ही या ग्रस्तांच्या संसारामध्ये नांदते. औषध घेण्याची कुठेही गरज पडत नाही. प्रार्थना करतानाही प्रातःकाळी, माध्यान्ही आणि सायंकाळी अशा त्रिकाळ संध्या प्रार्थना करण्याचे संस्कार आपल्या साधू संतांनी सांगितलेले आहे. किमान प्रातःध्यान आणि सायं प्रार्थना सर्वांनी नियमाने करत जावी असे महाराज अपेक्षा करतात. याचे कारण झोपेपूर्वी म्हणजे दिवस रात्रीच्या संधिकालामध्ये सायं प्रार्थना केली, जेवणाच्या वेळी संकल्प केला तर हे संकल्प म्हणजेच दृढ संस्कार बनतात. अर्थात हे संकल्प हे निर्मळ मनाचे, निष्पाप वृत्तीचे आणि निष्काम बुद्धीने सहकार्याने आपले कर्तव्य कर्म प्रामाणिकपणे करण्याचे असे असावेत. यासाठीच सकाळी उठल्याबरोबर म्हणजे निद्रेच्या अंती आणि झोपण्यापूर्वी निद्रेपूर्वी प्रार्थना करावी. भोजन समयी अर्थात जेवताना पंक्तीत पूर्वी पंक्ती असत किंवा पंक्तीत सर्व पुरुषांना नंतर स्त्रियांना अशा प्रकारे जेवणाची सवय होती. या पंक्तीमध्ये हरीला आळवायचे अर्थात श्लोक पठण करणे हाही संस्कार होता. महाराज म्हणतात, भोजन समयी गीतापाठ किंवा सात्विक शुद्ध अशा पाठांचे उच्चारण करावे. त्यामुळे आपल्या मनामध्ये सात्विक भाव निर्माण होतात आणि आपले जीवन शुद्ध होते किंवा आपल्या मनाला चांगली सवय लागते. श्लोक पठणाने किंवा गीता पठणाने आपोआपच मुलांवर तसे संस्कार होतात असे महाराज सांगतात. यावर श्रोते म्हणतात की भोजन समयी आहार घ्यायचे सोडून देवाचे गाणे कशाला गायचे? हा प्रश्न श्रोत्यांनी महाराजांना विचारलेला आहे. भोजनी आळवावे भगवंताला, याचे फळ सांगा आम्हाला काय कैसे? भोजन म्हणजे आहार घेणे, तेथे कशाला देवाचे गाणे? हास्य विनोद का न करणे उल्हासास्तव? ऐका याचे ही उत्तर. भोजन म्हणजे पिंड संस्कार, यज्ञही अशी म्हणती थोर, वैश्वानर अग्नी माझे. भोजनाचे वेळी प्रसन्न केलिया विचार शुभचिंतन, तैसेची भिनती निर्मळ गुण अन्नासवे. पवित्र धूप सुगंध सात्विक, तेने वातावरण रोगनाशक. रांगोळ्या आदी प्रसन्नकारक, स्वच्छ असावी जागा तरी. स्वच्छतेविना जे भोजन, ते समजावे मलिनपण. अग्नी वाढाया हातपाय धुवून, पुसोनी भोजन करावे. काही करावे भोजनापूर्वी काम, जेणे मिळे सकाळचे आराम. कार्य होत असे सुगम सर्व जना मिळून. कोणी आसने पाठ टाकावे, कोणी वाढावे पाणी ठेवावे, कोणी उदबत्ती धूप लावावे सुगंधासाठी. प्रथम बसवणी पाठ म्हणावा, गंभीर सुरे रंग भरावा. वाढणे संपता शांतिमंत्र गावा गांभीर्याने. मग करावे ब्रह्मार्पण, आदराने करावे अन्नसेवन. भोजनी ही श्लोक मधुर वचन उल्हासाने बोलावे. भोजनापूर्वी आचमन, त्याचा उद्देश
अग्निदीपन, चित्राहुती, जलावर्तन, समर्पण हाची भाव त्याचा. ईश्वरे उपजविले अन्न, ते अन्न ईश्वरी कृपादान. ज्यावरी सर्वांचे असे जीवन, त्याचे ऋण आठवावे. त्याची लेकरे जीव जन, त्यांना आधी लाभावे अन्न. यासाठी विश्वदेवाचे संतर्पण, यज्ञमय भोजन या व्हावे. भोजन म्हणजे भूमातेचा प्रसाद, समजोनी सुखे घ्यावा आस्वाद. ज्यात शेतकऱ्यांचे कष्ट विशद, ते अन्न सेवावे सेवेस्तव. ऐशा सद्भावे आदरे सेवावे, उत्तम श्लोक भोजनी गावे. वेडे वाकुडे न बोलावे, क्रोधान यावे भोजन समयी. हास्य विनोद जरी असला, तरी अश्लीलता न यावी प्रसंगाला. उच्चिष्ट कण न पाहिजे टाकला, भोजन प्रसंगी. राजस तामस सात्विक, भोजनाचे प्रकार अनेक. त्यात आपली शक्ती पाहुनी सम्यक, पचेल तैसे करावे. कोणी सज्जन म्हणती भले, पचनासाठी सर्वची खाद्य निर्मिले. परंतु पचनाचे तारतम्य पाहिले, पाहिजे जुळवणी. कोणी खाद्य रोग करी, कोणी खाद्य भोग भरी. कोणी खाद्य वाईट संस्कारी, करीते प्राण्या. काही जीव चुनखडी ही खाती, काही मांस किडी भक्षिती. परंतु त्यांची स्वभाव प्रकृती, त्याची परी आहे. मानवाने काय खावे, म्हणजे मानवपणची शोभे. हेची येथे पाहावे लागते सज्जनासी. शुद्ध सात्विक अन्न घेतले, त्याने सात्विक विचार प्रवर्तले. तामस राजस खाद्य सेविले, तैसे झाले आचरण. मद्य मांसाहार करती कोणी, विकार बुद्धी वाढे मनमानी. भलतेची रोग जाती लागोनी, सांसर्गिक आदी. हे तो निश्चितचे आहे, खाद्य रस रक्त उत्पन्न होय. रक्तापासून मांस मेद वीर्य, निसंशय होती शरीरी. जैसे ज्याचे रक्त रसगुण, तैसे विचार होती स्फुरण. क्रूर शूर मंद बुद्धिमान, रक्त मिश्रणे दिसताती. काही अनुवांशिक गुण येतील, रक्त रेताच्या मिश्र स्थिती. काही खाण्यापिण्याचेही होती संस्कार अंगी. काही संगतीने वळणे लागे, भूमिपात्रे काही परिणाम जागे. काही प्रयत्नशीलतेचे धागे, वळवती जीवा. हे सर्व जरी खरे असले, तरी मुख्य अंग खाद्यपेयाची झाली. कारण त्यानेच बनले घटले रक्त मांस जीवाचे. उत्तम रक्ताचे शरीर असावे, तरी अन्नही उत्तमची खावे सुंदर. बाष्कळ खाता मेंदू इंद्रियावर, बाष्कळताची येईल. मग विषय वासना नावरे, लागेल बहिरंगाचे वारे. झगडती जैसी जनावरे, तैसे अनावर मानवही. ज्याशी क्रूर कर्मची करणे आहे, त्याने तेची खावे निसंशय. तैसेची भोगावे तापाय, झाली या अंगी. ज्याशी मनुष्यपण लाभावे, ऐसे वाटे जीवे व्हावे. त्याने सात्विक अन्नची सेवावे, सर्वतोपरी. एकाने ऐसा प्रश्न केला, सात्विक अन्न कुठले गरीबाला. त्याने काय करावे बोला जीवनासाठी. मित्र हो, सात्विक अन्नाची सहज मिळते, जे श्रमाने शेतीत पिकते. भाजीपाला, भाजी भाकरी, भात पोळी लाभते अल्प प्रयासे. सूर्यकिरणांनी तयार झाली, कंद भाज्या फळे बागेत पिकली. सत्वांशयुक्त सर्व ती भरी आरोग्यदायी. साधे सहज ताजे पावन, तेची असे सात्विक अन्न. नाना विकृतीचे मिष्टान्न, ते सात्विक नव्हे. कळना कोंडा ही सात्विक, ज्या सत्वे जगती गरीब लोक. सात्विक म्हणजे शरीर पोषक, आरोग्यदायी सुसंस्कारी. तळले विटले खाऊ नये, आंबट खारट सेवू नये. तैसे अतिगोड ही जेवू नये भोजना कोणी. मिष्टान्न नेहमी सेवू नये, तळण मसाले खाऊ नये. मिरचीवरी सोकावू नये सर्वांनीच. स्वच्छ असावे सात्विक अन्न, ताजे रुचिकर आणि रसपूर्ण. पालेभाजी फळभाजी विभिन्न, स्वाद संपन्न मुळातची. उगीच आटवून आटवून रबडी खाणे, वाटून वाटून पुरळ कोणी करणे. तळून तळून भजे पुऱ्या जेवणे, उन्मत्ताचे भोजन हे. चाळून गाळून केला रवा, पिसून किसून भरला खवा.
खाताना जीभ करी वहावा, पोट जाई कामातून. आग्रही पडती, हितचिंतक म्हणून खाया देते. ते समजावे घातक श्रोती, ठेवावी निश्चिती आहाराची. नियमित सात्विक अन्नाची खावे, साधे ताजे भाजीपाले बरवे. दूध दही आपुल्या परी सेवावे, भोजना करावे औषधचे. सर्व भोजनी उत्तम भोजन, ज्यात गो द्रुत दुग्ध तक्रपान. समजावे अमृताचे सेवन शरीरासाठी. गोदूध नित्य सेवन करिता, कायाकल्पची होय तत्वता. शक्ती चपलता बुद्धिमत्ता, आरोग्य हाता नित्य राहे. निरोगी आयुष्य लाभेल बहुत, अल्प मृत्यू अथवा रोगांची साथ. हे पाऊल न ठेवतील गावात तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत व्यक्ती आचारे ग्रामरोग्य वर्णित 14वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. उद्याचा पूजा वसर जाले या नंतरे गोसावी. विहरणासी बीजे करीती, निरूपण करीती. जुजविती धावतीती पुहविती, दरे दसकुटे बुजविती ही. पाखान फोडविती आनंदविती श्रीचक्रधरी.